नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण होलिका दहनाची कथा जाणून घेणार आहोत. तर ही कथा खूप चांगली आहे, तेव्हा शेवटपर्यंत नक्की ऐका. हिरण्यकश्यप राक्षसी पुत्र होता. त्याने तपश्चर्या करून ब्राह्मणाकडून वरदान मिळवलेले होते. हिरण्यकश्यपने जेव्हा पृथ्वीला पलटी नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूने वराह अवतार धारण करून त्याचा नाश केला आणि त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकश्यपने विष्णूचे आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले. हिरण्यकश्यप स्वतःला श्रेष्ठ समजत असे आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. पण त्याच्याच घराण्यात जन्माला आलेल्या त्याचा मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णू भक्त निघाला. प्रल्हाद हा बालपणापासून विष्णूचा म्हणजेच नारायणाचा परम भक्त होता. प्रल्हाद दिवस रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे. नेमके हेच हिरण्यकश्यपला मान्य नव्हते. त्यामुळे प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला. सगळे उपाय करून थकलेल्या हिरण्यकश्यपला त्याची बहीण, जिचे नाव होलिका होते, ती म्हणाली, दादा, मला तुझा त्रास बघवत नाहीये. मला अग्निदेवाकडून असा वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही. मी प्रल्हादाला अग्नीत नेऊन बसते. मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही, पण तो जळून खाक होईल. हे ऐकून हिरण्यकश्यपने गावात वाळलेल्या कात्याक्याने मोठी पेढी तयार केली. त्यात होलिका प्रल्हादाला घेऊन बसली व शिपायांनी आग लावली. होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती, परंतु प्रल्हादाच्या भक्ती साधनेमुळे उलटेच घडले. होलिकेचे अंग जळू लागले, तिच्या अंगाचा दाह होऊ लागला. प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता. शेवटी जे व्हायचे तेच झाले. होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपचा वध केला आणि मग तेव्हापासूनच होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली असल्यास जाळून सत्याचा प्रकाश पसरवणे हा होलिका दहनामागील उद्देश आहे. म्हणून होळीला फार होळीच्या दिवशी जाळण्याचं महत्त्व आहे. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच सांगा. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार, धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करून शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. सोबतच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.